नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुपालीज फूड कल्चरमध्ये। पावभाजी अशी ही एक डिश आहे की जी सर्वांनाच आवडते, कारण ही टेस्टी खूप असते आणि पौष्टिकसुद्धा असते। शिवाय पावभाजी करायला ही सर्वात सोपी डिश आहे। पण आज आपण अतिशय झटपट कमी वेळात कमी मेहनतीत पावभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर आज आपण फक्त एकच भांडं वापरून प्रेशर कुकरमध्ये पावभाजी बनवणार आहोत। तर आपल्याला भांड्याचाही जास्त इथे वापर करायचा नाही आणि चव तर अगदी रेस्टॉरंट आणि ठेल्यावरच्या पावभाजीपेक्षाही भन्नाट येणार आहे। तर सध्या बाजारात भरपूर भाज्या उपलब्ध आहे, तेव्हा अशा साध्या सोप्या पद्धतीने पावभाजी नक्की करून बघा। चला तर मग वेळ न घालवता पटकन आणि टेस्टी पौष्टिक अशी पावभाजी बनवायला घेऊया। कुकरचा वापर करून फक्त 10च मिनिटात पावभाजी आपण तयार करू शकतो। तर आता त्यासाठी मी कुकरमध्ये 2 टेबलस्पून असं बटर घालून घेतलं आहे आणि आता बटर करपू नये म्हणून त्यासोबतच मी इथे तेल घातलं आहे। तर साधारण 3 ते 4 टेबलस्पून असं तेलसुद्धा घालून घेतलं आहे। आपण स्पेशल फक्त बटर वापरूनसुद्धा करू शकता किंवा बटर आवडत नसेल तर तेलाचासुद्धा इथे आपण वापर करू शकता। तर आता इथे मी आलं आणि लसूण याची पेस्ट घालून घेतली आहे। तर 1 टेबलस्पून अशी मी आलं लसूण पेस्ट घातली। तर आपण हवं तर अगदी बारीक चॉप करूनसुद्धा इथे आलं लसूण घालू शकता। तर आता 2 मध्यम आकाराची कांदे मी अशा प्रकारे चिरून घेतली आणि आता तीसुद्धा यामध्ये घालून घेतली आहे। आलं लसूण छान परतल्यानंतर आपण इथे कांदा घालायचा आहे। आता सोबतच इथे मी हिरवी मिरची 2 अशा चिरून घेतल्या आहेत आणि आता त्यासुद्धा आपण यामध्ये घालून घेतल्या आहे। तर आता कोथिंबीर मी बरेच रेसिपीमध्ये सांगते की जेव्हा आपण फोडणीमध्ये कोथिंबीर घालतो त्यावेळेला त्या भाजीला किंवा त्या पदार्थाला खूप चांगली टेस्ट येते। तर आता कोथिंबीर घालून परतून घेतलं आहे आणि पावभाजी करताना कांदा आणि टोमॅटो समप्रमाणात घेणं आवश्यक असतं। तर आता जेवढं कांदा घेतला तेवढंच मी इथे टोमॅटो घेतला आहे आणि आता टोमॅटोसुद्धा या कांद्यामध्ये छान असा परतून झाला आहे। आता यामध्ये आपण मीठ घालून घेतो आहे। मीठ घातल्यामुळे काय होतं, कांदा आणि टोमॅटो नरम होतो आणि छान ट्रान्सपरंट व्हायला सुरुवात होते। तर आता इथे आपल्याला भाजीला लागणारं मीठ सोबतच मी घालून घेतलं आहे। तर आता परतत असताना चमच्याच्या साहाय्याने याला मॅश करत घ्यायचं आहे। तर आता इथे छान असं नरम झालं आहे सगळे पदार्थ। आता यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घातली, त्यानंतर 2 चमचे मी इथे लाल तिखट घातलं आहे आणि आता इथे पावभाजी मसाला मी फक्त 2 चमचे वापरत आहे। याच्या व्यतिरिक्त आपण या पावभाजीला कुठलेही मसाले वापरणार नाही। तर अतिशय मोजकेच मसाले वापरून अतिशय टेस्टी अशी पावभाजी आपली आता इथे तयार होणार आहे। तर आता मसालेसुद्धा छान असे फ्राय झालेत। आता यामध्ये आपण भाज्या घालून घेऊ। तर आता इथे मी 2 बटाटे घेतले होते आणि त्याची साल काढून अशा पद्धतीने चिरून घेतले। तर 2 वाटी असे बटाटे घालून घेतले, 1 वाटी फ्रेश मटार घातला आहे, 1 वाटी असं मी गाजर इथे चिरून घातलं आहे। आता आपण यामध्ये रंग वापरणार नाही। ठेल्यावर रेस्टॉरंटमध्ये रंग वापरला जातो, परंतु आपण इथे बीटरूटचा वापर करणार आहोत। तर बीटची साल काढून मी अशा पद्धतीने किसून घेतलं आहे आणि बीटसुद्धा घातलं आहे आणि तितकीच मी इथे फ्लावर घातली आहे। तर आपण याच्या व्यतिरिक्त अजून बीन्स वापरू शकता, शिमला मिरची वापरू शकता किंवा आपल्याला हव्या त्या किंवा आपल्याला आवडत असतील त्या भाज्या आपण इथे वापरू शकता। तर आता ह्या सर्व भाज्या या मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊया। तर आता आपण बघू शकता मस्त मसाल्याचं कोटिंग भाज्यांवर झालं आहे आणि किती सुंदर रंग आला आहे। तर आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। तर आता पाणी आपल्याला खूप जास्त घालायचं नाही, फक्त भाज्या बुडतील इतकंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। जास्त जर आपण पाणी घातलं तर आपली भाजी इथे पातळ होऊ शकते, परंतु कमीच पाणी आपण इथे करणार आहोत। आपल्याला हवं तर आपण ग्रेव्ही बनवताना पाणी वापरू शकतो। तर आता याला आपण झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या मध्यम आचेवर करून घेऊ, म्हणजे भाज्या आपल्या छान अशा गाळ शिजल्या जातील। तर आता इथे बघू शकता एक 5 ते 6 शिट्ट्या मी करून घेतल्या आणि भाज्या बघा खूप छान अशा मऊ झाल्यात। आपण बघता क्षणीच आपल्याला कळते की भाज्या खूप छान अशा शिजल्यात। तर आता अशा पद्धतीचं मॅशर जर आपल्याकडे असेल तर त्याने ह्या सगळ्या भाज्या आपल्याला चांगल्या अशा मॅश करून घ्यायच्यात, एकजीव करून घ्यायच्या आहे।
तर आपल्याकडे जर अशा पद्धतीचं मॅशर नसेल तर आपण ग्लासच्या साहाय्याने सुद्धा असं मॅश करू शकता. तर आता आपल्याला भाजीची ग्रेव्ही कितपत दाटसर हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्यानुसार आपल्याला आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर आता मला थोडंसं पाणी यामध्ये कमी वाटतं आहे, तर मी आता आणखी थोडंसं पाणी घालते आणि आपल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला याचं मिश्रण बनवून घ्यायचं. तर आता ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. तर आता आपण याला गॅसवर छान अशी एक उकळी येऊ देऊ. चांगली अशी गदगदून याला उकळी आली आहे. आता आपण जितकं पाणी घातलं आहे त्याच्या चवीपुरतं आपण मीठ घातलं आहे, कारण आपण इथे आधी मीठ वापरलेलं होतं, त्यामुळे इथे बेतानंच मीठ वापरायचं आहे. तर आता हे पावभाजी शिजत असताना आपल्याला मध्ये मध्ये हलवायची आहे आणि ज्यावेळेला असं हे मिश्रण छान शिजतं त्यावेळेस सर्व चवी ह्या एकजीव होतात. तर आता यामध्ये आपण फ्रेश अशी कोथिंबीर घातली आहे. तर आता आपण बघू शकता मस्त सगळ्या भाज्या अशा छान एकजीव झाल्या आहेत आणि सगळ्या चवी बॅलन्स झाल्या आहे. तर आता रेस्टॉरंटसारखा आणि ठेल्यावरसारखा आपल्याला इथे याला टेस्ट द्यायची आहे. तर त्यासाठी आता मी इथे 3 टेबलस्पून असं तेल एका तडका पॅनमध्ये गरम करायला ठेवलं आहे आणि आता कसुरी मेथी हातावर चोळून मी यामध्ये घातली आहे आणि इथे तेलाचं टेम्परेचर अगदीच कमी आहे आणि यामध्ये 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा पावभाजी मसाला घातला आहे आणि आता याची आपण तडका करून घेतला आहे. आता हा तडका आपण पावभाजीवर घालून घेऊ. यामुळे काय होतं आपल्या भाजीला खूप छान असा स्वाद येतो, कारण सगळे मसाले आपण आधीच घातले. आता जास्त वेगळा काही मसाला घालण्याची गरज नाही. तर आता हा तडका भाजीमध्ये आपण चांगला असा मिक्स करून घेऊ आणि याला झाकण लावून आपण आणखीन 5 ते 10 मिनटं असं ठेवून देऊ, म्हणजे याचा स्वाद या भाजीला छान असा मिक्स होतो. तर आता बघू शकता आपण अतिशय स्वादिष्ट अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे. कोणीच म्हणणार नाही की आपण ही भाजी फक्त 10 ते 15 मिनटात तयार केली. अगदी ठेल्यावर मिळते, रेस्टॉरंटमध्ये मिळते त्याच पद्धतीची पावभाजी आपण इथे तयार केली आहे. तर आता पावभाजी तर आपली तयार झाली आहे, त्याला बाजूला ठेवू आणि आता आपण याच्यासाठी मसाला पाव तयार करून घेऊ. तर आता तव्यावर मी इथे 1 चमचाभर बटर टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पावभाजी मसाला घालून घेतला आहे. तर आता आपण त्यामध्ये हे पाव अशा पद्धतीने आपण छान असे खमंग आणि असे थोडेसे कडक होईपर्यंत याला शेकून घेऊ. तर दोन्ही तिन्ही साईड आपल्याला शेकून घ्यायचे आहे. तर आलटून पलटून छान असे आपल्याला हे गरम करून घ्यायचे. तर आता आपण बघू शकता मस्त सोनेरी रंग आला आहे त्याला आणि आपले पावसुद्धा इथे तयार झाले. तर आता अगदी ठेल्यावर रेस्टॉरंटवर मिळते त्या पद्धतीने आपण ही पावभाजी सर्व करतो आहे. तर आता इथे बारीक चिरलेला कांदा घातला आहे, सोबत एक लिंबूची फोड ठेवली आहे आणि आपण छान असे रोस्ट करून घेतलेले पावसुद्धा आपण सर्व केले. आणि आता बघू शकता पावभाजी काय मस्त रंग आला आहे, काय सुरेख दिसते आणि शिवाय याचं टेक्स्चरसुद्धा आपण बघू शकता. अगदी हॉटेल रेस्टॉरंटवर मिळते त्याच पद्धतीची पावभाजी आपण इथे तयार केली आहे. तर अशा पद्धतीने सर्व भाज्या जेव्हा बाजारात उपलब्ध असतात तेव्हा ही पावभाजीची सर्वात सोपी अशी रेसिपी नक्की करून बघा. घरातील सर्वांनाच आवडेल याची मी तुम्हाला खात्री देते. जर आपण डाएटवर असाल तर बटर न वापरता आपण फक्त 1 चमचा तेलाचा वापरसुद्धा करून अतिशय टेस्टी अशी पावभाजी तयार करू शकता. बटरमुळे पावभाजीला खूप चांगली टेस्ट येते, पण आवडत नसेल तर आपण स्किपसुद्धा करू शकता. पावच्या ऐवजी आपण भाकरीसुद्धा वापरू शकता, त्यामुळे आपली एक अतिशय हेल्दी अशी डिश इथे तयार होईल. तर ही आपली अतिशय जबरदस्त आणि तितकीच मजेदार अशी पावभाजी ते तयार झालेली आहे. तर एकदा अशा पद्धतीने पावभाजी नक्की करून बघा. आता केव्हाही जेव्हा मुलांना पावभाजीची आठवण येईल किंवा आपल्याकडे कुठली बर्थडे पार्टी असेल किंवा स्पेशल गेस्ट येणार असतील तर अगदी झटपट 10च मिनटात आपण अशा पद्धतीने सर्वात सोपी पावभाजी आणि ते सुद्धा रेस्टॉरंट आणि ठेल्यावरच्यापेक्षाही स्वादिष्ट अशी पावभाजी आपण तयार करू शकतो. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट्स करून मला नक्की सांगा. रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा, शेअरसुद्धा करा आणि माझं चॅनल जर प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, बाजूचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझी प्रत्येक रेसिपी अपलोड झाली की ती सगळ्यात पहिले आपल्या मोबाईलला दिसेल.
तर लवकरच भेटू अशा छानशा टेस्टी आणि युनिक रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश रहा, निरोगी रहा. धन्यवाद.